तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत दाते. आज काय रोजच दातेच असतात आपल्यासोबत. आणि आज आम्ही टॉपिक आणलाय तुमच्यासमोर, ओडिसाचा कृषी भवन. आता ओडिसाचा कृषी भवन का नाही घेतला, का घेतला आणि महाराष्ट्राचा का नाही घेतला ते दाते सांगतील तुम्हाला. सो महाराष्ट्राचा कृषी भवन आपण का नाही घेतला? पहिले तर कृषी भवन हे काय असतं? हे सगळ्या स्टेट्समध्ये त्यांची ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट असते आणि या ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटची स्वतःचं एक बिल्डिंग, एक स्ट्रक्चर असतं. तिकडे हम्म त्याचे सगळे ऑफिशियल्स बसतात. तिकडचे सगळे म्हणजे डॉक्युमेंट्सचे जे प्रोसेसेस, त्यांचा आउटरीच असतो, तो सगळा तिकडे घडतो. आता जे ओडिसाचं कृषी भवन आहे, ते रिसेंटली बनवलेलं आहे हम्म आणि स्टुडिओ लोटस नावाच्या आर्किटेक्चर फर्मनी बनवलेलं आहे. मस्त केलेलं आहे. काय हे मस्त आपण जे बोलतोय ते आता आपण बोलणारच आहोत. हम्म. महाराष्ट्राचं आपण घेतलं नाही कारण का खूप जुनं आहे आणि बऱ्यापैकी मार खाल्लेला आहे. बरोबर नाही अवस्था बनवलेलं. अवस्था एवढी ग्रेट नाहीये. सो हम्म आपण इन्स्टेड ओडिशाच्या ह्याच्यावरती फोकस करूया. हम्म. तर सुरुवात करूया कृषी भवनाच्या स्ट्रक्चर बरोबर. तर स्ट्रक्चर कोणत्या पण एका बिल्डिंगचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो. त्याला हं. कोणत्या मटेरियल्सने बनवलंय, त्याला कसं बनवलेलं गेलंय आणि त्याच्यात मेकॅनिझम्स कोणते वापरले गेलेत. वेगळ्या वेगळ्या टाईपचे आर्किटेक्चर टेक्निक्स आणि कसं इनकॉर्पोरेट केलंय सगळ्यांना इन रेफरन्स टू जिओग्राफी. हं. तर त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिला पॉइंट आहे मटेरियल्स. तर मटेरियल्स यांनी लोकली जे स्टोन्स ओडिसामध्येच फॉर्म झालेले, खूप आधी तेच यूज केले गेलेत. आणि ते स्टोन्स तुम्हाला जुन्या मंदिरांमध्ये पण दिसतील ओडिसाच्या, किंवा जसं कोणार्कच्या सन टेम्पल मध्ये पण लॅटराइट आणि कॉन्डलाइट जे हे दोन प्रकारचे दगड आहेत, त्यांचा क्वाईट चांगला यूज केला गेला आहे. हं. आणि सेम ह्याच्यात हे दोन दगड चांगल्या प्रकारे आणि चांगल्या अमाऊंट मध्ये यूज केले गेलेत. तर अच्छा. आता हे दगड काय यूज केले त्यांनी एवढे, बाकी टोटल त्याच्यात 5 प्रकारचे वगैरे दगड यूज केलेत आणि बाकीचे मायनर वेगळे वेगळे. पर मेन हे 2 प्रकारचे दगड का यूज केलेत त्यांनी, तर लॅटराइटच्या कॉन्डलाइटच्या बद्दल बोलू आपण आधी. तर हं. कॉन्डलाइटचं शेड्सचा रेंज खूप वाईड आहे. लाइक फ्रॉम रेंजिंग टू डार्केस्ट ग्रे टू ब्रॉन्झ कलर जो आपला असतो, किंवा रेडिश रेडिश कलर असतो जो आपला मातीचा किंवा ब्रॉन्झचा, तो कलर अच्छा. तिकट तिकट तिथपर्यंत रेंज असतात त्याचे. तर याचा हा फायदा होतो की आपल्याला पेंट करायची गरज नाही लागत. अर्धी फील हं. येतात. सगळे टोन जे आहेत ते सगळे अर्धी फील आहेत. बरोबर. बघायला गेलो तर या 2 स्पेक्ट्रम मध्ये जे पण राहतात, तुम्हाला व्हिडिओ फोटोज दिसत असतील. अर्धी फील देतो. आपल्याला पेंट करायला नाही लागत. पेंटचं जे वेगळं आपल्याला कॉस्ट वगैरे नाही लागत ते सगळं. प्लस सेकंड बेनिफिट त्याचा हा आहे की कूल वगैरे चांगलं करतं ते. हं. कारण की ते ओडिसाच्याच मातीमध्ये बनलेला स्टोन आहे. अच्छा. ओडिसाच्याच जमिनीवरती बनलेला स्टोन आहे. तर त्याला ओडिसाच्या जिओग्राफिकल किंवा क्लायमॅटिकल कंडिशन्सला बेअर करता येतं. हा आणि काय कॉन्डलाइट का? हो, कॉन्डलाइट. आणि तो हो. स्पेसिफिक त्याच्यासाठीच बनलेला आहे, की हं. ओडिसाच्या पर्टिक्युलर क्लायमेटला नीट बेअर करू शकेल तो. तर वॉव! त्याच्यात पण तो चांगलं काम करतो. हं. मग बाकी पण असे छोटे-मोठे बेनिफिट्स आहेत, की ते कसं हार्ड ठेवतं, ते कसं एकदम अटॅच होतं एक दुसऱ्याला वगैरे, वगैरे. वॉव! तर सो लॅटराइट हा दुसरा दगड आहे. मेन दगड जो हं, वापरला गेलाय. हं, जर का आपण जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलो तर आपल्या देशाच्या वेस्टर्न घाट्समध्ये तो मिळतो. मध्ये एक छोटासा पॅच इकडे नाही मिळत आणि मग डायरेक्टली ओडिशामध्ये मिळतो. हं, आणि दोन्ही ठिकाणी तू बघितलंस तर दोन्ही ठिकाणी त्यांच्या जसं तू बोललास मंदिरांमध्ये आपल्याला दिसतो हा हं, वापरलेला. खूप हं, साऱ्या स्पेशली जे एन्शियंट मंदिर आहेत त्यांच्या. सो लॅटराइट बद्दल हा जरा बेसिक बॅकग्राऊंड आहे. आता आपण जर का तिथूनच आपल्याला या दगडांवरतून
या दगडांवरती जे पॅटर्न दिसतात, जे या दगडांनीच केलेले आहेत. जसं तुम्हाला समोर दिसतंय व्ह्यूअर्सना. ह्या दगडाचेच वेगवेगळे शेड्स वापरून वेगवेगळे पॅटर्न बनवलेले आहेत बिल्डिंगवरती. आणि हे पॅटर्न कुठून डिराइव्हड आहेत? तर इक्कत नावाचं ओडिशाचं एक लोकल विविंग ट्रेडिशन आहे. हम्म. आणि हे 2000 वर्ष जुनं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोकल कस्टम्स, स्टोरीज, फोकलोर हे त्याच्यात वीव्हड इन आहेत. हम्म. आणि त्याच्यामधून इन्स्पायर्ड हे पॅटर्न त्यांनी घेतलंय व्ह्यूअर्स कडून आणि त्याला बिल्डिंगवरती पोर्ट्रे हम्म. केलंय, दाखवलेलं आहे. मग बघ की ती गोष्ट घेऊन त्यांनी त्याला जस्ट स्केल अप केलं आणि इकडे दाखवलं. की कल्चरल सिग्निफिकन्स पण आला की हम्म. 2000 वर्ष आधीचं कोणालाच लक्ष असणार आपल्या समाजात. तर त्यांनी त्याला इन्कॉर्पोरेट करायमध्ये कमी नाही ठेवली काही. आणि या सो आपण त्याच्यातून जस्ट एक छोट्या पॉइंटला येऊया, साइड पॉइंटला, तेवढाच महत्वाचा, की जे आता तुम्हाला समोर दिसतंय, हे सगळं बा रिलीफ आहे. हम्म. म्हणजे एनग्रेव्ड असतं, पण खूप डीप नाही, स्लाइटली. तेवढा 3D हम्म. इफेक्ट द्यायला. इकडे जे तुम्हाला दिसतंय तोच थॉट प्रोसेस कंटिन्यू केलेली आहे. त्याच स्टोरीज, त्या स्टोरीज मधले स्टिल्स घेतलेले आहेत आणि त्यांना पोर्ट्रे केलेले आहे परत. सो म्हणजे ती थ्रेड ऑफ टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम लोकल कल्चर इथे पण हम्म. कंटिन्यू होताना दिसतं आपल्याला. हम्म. पण आता मला जरा इकडच्या याचा म्हणजे या स्ट्रक्चरचा एक खूप मेन ॲस्पेक्ट आहे. याची व्हेंटिलेशन सिस्टम हे कसं स्वतःला हम्म. थंड ठेवतं? हा म्हणजे वन ऑफ द मेजर पॉइंट्स आहे. त्याच्याबद्दल हम्म. प्लीज सांगा. तर व्हेंटिलेशनचं आपण बोलायला गेलो किंवा किती गारवा असेल किंवा किती गरम असेल एका हं, स्ट्रक्चरच्या आतमधलं ऍटमॉस्फिअर, ते हं. मेनली सगळ्यात मोठा डिपेंड करतं ते की कसं आर्किटेक्चर बनवलं गेलंय प्लस जॉग्राफी ऑफ द लोकेशन. तर आता जॉग्राफी कशी आहे या लोकेशनची आणि हे कसं बनवलेलं गेलंय की आपल्या नॉर्थ साइडनं जे असतात ते हं. वॉर्म विंड्स येतात नॉर्थ साइडनं, जे की सरप्राइझिंग आहे. कारण की नॉर्थ साइडलाच त्याच्या हिमालयास आहेत आणि हिमालयास मधून तर आपण एक्सपेक्ट करतो की कोल्ड विंड्स हां, येतील. थंड हवा आहे तिथे. हो, हो. तेच. पर अच्छा. कॉन्ट्राडिक्टिंग गोष्ट होते इकडे आणि ते वॉर्म विंड्स तिकडनं येतात. जे की एक चांगलाच हे चॅलेंज होतं अ, हं, एका हं, हं. आर्किटेक्चरसाठी. कारण की वॉर्म विंड्स येतात, खूप गरम वारा वगैरे, वगैरे. तर त्याला कसं टॅकल केलं ह्यांनी, आधी आपण ते बोलू. तर हं, त्यांनी बेसिकली काय केलं, नॉर्थ डायरेक्शनला ना, जिकडनं वॉर्म विंड्स येतात, हं. त्यांनी एक गार्डन एरिया बोलू शकतो आपण किंवा प्लांटेशन आणि खूप सगळे झाडं वगैरे लावलेत त्यांनी. जे की अच्छा. ओडिसामध्येच ज्यांचं ओरिजिनेशन झालं झाडांचं. त्याचा पण तर लोकल फुल हो, हे हो. इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. हो, लोकल यूज घेतलेला आहे. हो. प्लस मस्त. लोकल यूज प्लस तिकडनं ते नीट त्या ॲटमॉस्फिअरला हे करू शकतात, विथस्टँड करू शकतात. कारण की ते तिकडेच वाढलेले आहेत वगैरे, वगैरे. हं, हं, हं. आणि तिकडे त्यांनी तर बेसिकली स्ट्रक्चर असं आहे, की त्यांनी एक गार्डन बनवलंय आणि तिकडे बसायला जागा बनवली आहे. आणि त्या हं, गार्डनच्या आतमध्ये त्यांनी एक पॉन्ड बनवलाय आणि त्या पॉन्डमध्ये एक छोटासा फाउंटेन पण आहे, जो की वाटतं आपल्याला की डेकोरेशन पर्पसेससाठी आहे. हं, पण त्याचं इंटरेस्टिंग पॉइंट हा आहे, की ते वॉर्म विंड्सला जे झाडांच्या थ्रू जातं वारा, गरम हं, वारा आणि ते फाउंटेनच्या थ्रू होऊन जातो, पाण्याच्या थ्रू. हं. तो थोडा कोल्ड होऊन जातो. लाइक त्याचं अच्छा. टेम्परेचर कमी होऊन जातो जरा. हं. तर तसं त्यांनी चांगला टेक्निक यूज केली आहे. म्हणजे या त्या सगळ्याचा थोडा-थोडा इन्फ्लुअन्स होऊन हो, बेसिकली ती हवा त्याचा हो, जे गरमपणा असते, ह्युमिडिटी असते ती लो होऊन जाते. हो. वॉव! आणि इंटरेस्टिंग आहे. हे वॉर्म विंड्सला कसं कोल्ड केलं त्यांनी ह्याच्यावरती आलं. मग त्यांनी वेगळ्या-वेगळ्या टेक्निक्स यूज केलेत आर्किटेक्चरच्या आतमध्येच. कसं हं. दगडांनीच वेगळा-वेगळा क्ले क्रिएट केला त्यांनी. तर त्यांनी डबल स्किन फसाड्स क्रिएट केलेत मध्ये. ते अच्छा. बेसिकली काय काय नसतं. इकडे एक तुम्हाला इमेज दिसत असेल. 2 वॉलच्या मध्ये एक एम्प्टी स्पेस असते. ज्याचं काम असतं ॲटमॉस्फिअरला डिफरन्शिएट करणार. बाहेरच्या हं, हं, ॲटमॉस्फिअरला, आतल्या ॲटमॉस्फिअरशी.
मग साऊंड प्रूफिंग पण म्हणू शकतो आपण त्याला. साऊंड प्रूफिंग पण करू शकतो. होऊ शकतं त्यांनी. मग जे काही स्ट्रॉंग विंड्स, लाऊड नॉइजेस येतात ते त्याला ते हो, थांबवतं. हो. ओके. आणि विदाऊट म्हणजे असं काही स्पेशली त्याच्यासाठी मटेरियल वेगळं वापरलंय असं नाहीये किंवा काही थिक हं, असं हं. स्ट्रक्चर बनवलंय स्ट्रॉंग. जस्ट हा मेथड वापरूनच एवढे सगळे रिझल्ट्स मिळतात. एवढ्या सगळ्या गोष्टी अकॉम्प्लिश होतात आहे. हं. रादर दॅन फोम्स, साउंड प्रूफिंग हं. फोम्स किंवा एक्स्ट्रा कॉस्टली मटेरियल्स त्यांनी बेसिक टेक्निकनी एकदम अफोर्डेबली सगळं क्रिएट केलेलं आहे. मग वॉव! आपण बेसिक सिस्टम्स वरती येऊया, की आता बाहेरचं झालं, की बाहेरचा वारा कसा थंड होतो. तर तो हं. तेवढा सिग्निफिकंटली थंड नाही होणार ना, जेवढा बरोबर. आपल्याला नीड आहे. तर आतमध्ये पण त्यांनी वेगळे-वेगळे सिस्टम्स क्रिएट केलेले आहेत. आणि इंटरेस्टिंग पॉइंट त्याचा हा आहे, की नुसतं 20% हे एअर कंडिशन्ड आहे आतमधलं पूर्ण स्ट्रक्चर आणि बाकी सगळं त्यांचं जे आर्किटेक्चर आहे, त्याच्यामुळे हां. थंड राहतं. वॉव! आणि वेंट्स वगैरे पण यूज केलेले आहेत. तर हं. कसे यूज केलेत त्यांनी ते आपण बोलू जरा. तर त्यांच्यात त्यांनी एक नाईट पर्च करून सिस्टम करून असतं. ते त्यांनी नाईट यूज पर्ल. केलं. हो, नाईट पर्च सिस्टम. तो अच्छा. बेसिकली इन्स्पायर्ड आहे बायोमिमिक्री वगैरेकडनं. हं. त्याच्यात आपण जास्त डीपली नका जाऊया. तर हा सिस्टम कसा असतो, की आता वॉर्म विंड्स असतात. वॉर्म विंड्स वरती राहतात आणि कोल्ड विंड्स असतात ते खाली राहतात. हं. तर आता वॉर्म विंड्स जे एंटर करतील आपल्या स्ट्रक्चरच्या आत, तर याह! ते वरती जातील कारण की त्यांचं डेन्सिटी कमी आहे कोल्ड हं. विंड्सची. तर कोल्ड विंड्स खाली-खाली राहतील. आपल्या बाकी जे व्हिजिटर्स आहेत त्यांना कोल्ड विंड्स लागतील आणि वॉर्म विंड्स वरती जातील. जसे हो. वॉर्म विंड्स वरती जातील, तिकडचे वेंट्स असतील ते वेंट्स वॉर्म विंड्सला बाहेरच्या एटमॉस्फिअरमध्ये सोडतील. तर कोल्ड विंड साठत जाईल आणि वॉर्म विंड्स निघत जाईल. तर तसं हे काम करतं सिस्टम. वॉव! तर क्वाईट चांगला यूज केलेला आहे वॉव! त्यांनी. किती म्हणजे किती वेगवेगळे नॅचरल सिस्टम्स आणि जस्ट आर्किटेक्चरला यूज करून हे सिस्टम्स एन्फोर्स होतील हे किती वापरलंय. हं, इन्स्टेड ऑफ हं, आर्टिफिशियल वेगवेगळ्या हं, वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा हं, खूपच मस्त. खूपच मस्त. सो आपण आता व्हेंटिलेशन बद्दल बोललो. जरा आपण थोडं स्पेसेस वरती येऊया. हं, आता आपल्याला जर का 2 वेगवेगळ्या खोल्या बनवायच्या असतील, 2 वेगळ्या स्पेसेसचा यूज असेल, तर डिफरंशिएट करायचा असेल, तर आपण मध्ये नॉर्मली भिंत बनवतो. पण ह्यांनी कसं केलंय, की इकडे सुद्धा परत कल्चरल ॲस्पेक्ट कसा आपण घालायचा आणि त्याला कसं सीमलेसली कंटिन्यू करायचं या ट्रेंडला, ह्याच्यासाठी मेटल केसिंग्सच्या ग्रिल्स केलेत. जे तुम्हाला समोर अच्छा. दिसतातच आहेत. हं, सो त्याच्यात परत जे काही सगळे ॲनिमल्स आहेत, जे काही सगळे सर्टन एलिमेंट्स घेतले त्यांनी हं, तिकडच्या फोल्क्लोरचे आणि त्या एलिमेंट्सना मग या ग्रिलमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. जसं तुम्हाला दिसतं आणि खूप मस्तपणे इन्कॉर्पोरेट केलंय. असं पण नाहीये, की ते खूप सिम्प्लिफाईड वाटतंय किंवा खूप कॉम्प्लेक्स. एक्झॅक्ट बॅलन्स त्यांनी तिकडे मिळवलेला आहे. आणि ह्याच्यामुळे जे काही स्पेसेस आहेत, त्यांचा कळतं, की आपल्याला ह्या सेपरेटेड आहेत. पण असं फोर्स पण एक भिंत नाही टाकलेली. ओपेक भिंत, हं, ती कंप्लीटली त्या बाजूला हं, तिकडचा व्ह्यू पूर्णपणे बंद करते. आणि ह्याचा कसं मदत होते, की जर का आपण बघितलं तर स्ट्रक्चरचा जो खालचा ग्राउंड फ्लोर आहे, तो पूर्णपणे ओपन ठेवलेला आहे. कारण का ज्यांनी हे डिझाइन केलं, बिल्ड केलं, त्यांच्या मनात असं होतं, की जे कृषी भवन आहे, त्याचा पर्पज आहे, की जे काही सोशल फार्मर्स आहेत नीड सोसायटी. हां, येस एक्झॅक्टली. जे काही ज्यांच्याबरोबर त्यांना इंटरॅक्ट करायचंय, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करता आलं पाहिजे ना. जे काही आपल्या मनात मनात नाही म्हणजे जे ॲक्चुअली असते सिच्युएशन किंवा होती, की हं, जायचं, लाईनीत उभं राहायचं. मग खूप वेळानंतर तुमचं वेळ येते, ते पेपर घ्यायचे, नोटीस बघायची. ते आपल्याला माहिती आहे कसं युज्युअल कसं असतं टिपिकल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफिसचं. बिल्डिंगचं. या. हं, ह्याला त्यांना चेंज करायचं होतं. त्यांना इंटरॅक्शन ठेवायचं होतं. कम्युनिटी एंगेजमेंट ठेवायची होती. आणि म्हणून खालचा पूर्ण फ्लोर तो बघितला तर
काही भिंती नाहीयेत, काही ऑफिसेस नाहीयेत. ऑफिसेस वरच्या 2 मजल्यांवरती आहेत. खाली तुम्ही येऊ शकता, फिरू शकता, वेगळ्या लोकांना भेटू शकता. तिकडचे ऑफिसर्स आहेत ते पण तिकडे असतात एंगेज करायला सगळ्यांबरोबर. आणि हा ॲस्पेक्ट इव्हन टेरेसवरती कंटिन्यू केलाय. सो हम्म. टेरेसवरती असं आहे, की जे काही वीकेंड्स असतात, तेव्हा बंद नसतं आपलं हे ऑफिस. इव्हन सॅटर्डे, संडेला टेरेसवरती वेगवेगळे एंगेजमेंट करण्यासाठी प्रोग्राम्स ठेवले जातात. वर्कशॉप हम्म. ठेवले जातात, की बाबा हे नवीन सीड्स आलेले आहेत सोशल किंवा नीड्सला. हे फर्टिलायझर्स असे वापरा किंवा हम्म. हा डेंजर आहे, लोकस्ट अटॅक होणार आहे. त्यासाठी कसं प्रिपेअर करायचं. हे हम्म. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तिकडे वर्कशॉप यांचे कंटिन्युअस चाललेले सुद्धा असतात. तर तुला ac- कळतंय की कसं स्पेसचा वापर केला गेलेला आहे. हम्म. मग कम्युनिटी बरोबर कनेक्ट करायला आणि हे आपलं आधीचं डेफिनिशन आहे गव्हर्नमेंट बरोबर आपण कसं इंटरॅक्ट करतो याला जस्ट कंप्लीटली चेंजच करा. हम्म. ऍक्च्युली हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट वाटला मला, हं, की ह्यांनी असं सगळं सोशल गॅदरिंग्स वगैरे साठी केलेलं आहे. कारण की जे आपले फार्मर्स असतात त्यांना एवढं वेदर रिपोर्ट किंवा काही येणार आहे, काही प्रॉब्लेम्स होणार आहेत ते एवढी आयडिया नसते. हं, हं, असेल पण सरफेस लेव्हलवरती, पण हं, तेवढी आयडिया नसते. जसं की मला लक्षात आहे, की मी एकदा गावाला गेलेलो माझ्या आणि हं, तिकडे शेतांमध्ये एक किडे असतात, मला माहिती नाही त्यांचं नाव. हं. त्यांचा खूप स्वार्म आलेला. तर ते काय हो. करतात, ते शेतांना खराब करतात. आता फार्मर्सला कसं कळणार, की ते येणार आहेत वगैरे, वगैरे. बट गव्हर्नमेंटकडे तेवढी पॉवर आहे, की ते लोकं डिटेक्ट करू शकतात आणि त्यांच्याकडे तेवढी सोर्सेस आणि इन्फॉर्मेशन असतात. याह. तर ट्रू. असे छोटे-छोटे गोष्टी ते लोकं फार्मर्सला सांगू शकतात, की कसं बेटर करू शकतो. वेदर रिपोर्ट, मग नंतर सीड्स कोणते चांगले आहेत, फर्टिलायझर्स काय वापरायचे, काय नाही. तर इन्फॉर्मेटिव्ह ह्याच्यासाठी पण खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा आणि प्लस खरंच. म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो बेसिकली तो. हो. तर खूप म्हणजे ट्रस्ट ॲक्चुअली पण चांगला वाढत जातो इनिशिएटिव्ह आहे. याच्यामुळे आणि हं. जर का ट्रस्ट असेल तर मग सगळं पुढचं होत हं. जातं. तोच नसेल, फाउंडेशन नसेल तर मग पुढे कसं सरकणार कोणी? हं. बरोबर. वॉव! बाकी टेरेसवरती अजून काही असं स्पेसिफिकली आहे का? टेरेस इज ओपन टू यूज एक्झिबिशनसाठी याच्या वर्कशॉपसाठीच ठेवलंय. हं. मुद्दाम त्यांनी कुठे पर्मनंट असे वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केलाय, की ह्याला अव्हॉइड करूया आपण. हं. म्हणजे मूव्हमेंट, मोबिलिटी, हां. फ्लुइडिटी चालू राहून दे. म्हणून असं मनात करून ठेवलंय त्यांनी आणि ते आत्तापर्यंत तरी खूप चांगल्यापणे त्याचा उपयोग होतोय. हं. इंटरेस्टिंग आहे. ॲक्चुअली हे सोशल नीड्स वगैरे मेंटेन करायसाठी खूप चांगला त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. ह्याच्याने एक गोष्ट लक्षात आली मला, की हं. जिकडे आम्ही राहतो ठाण्यात, तर ठाणे छान. ईस्ट कोपरीला ना, एक हं. छोटंसं इव्हेंट झालेलं. कोपरी हे कोळी समाजाचं. अच्छा. ते लोकं सगळे आलेले आणि त्यांनी स्टॉल्स वगैरे टाकलेले. वाह! मग स्टॉल्समध्ये त्यांनी त्यांचं जेवण वगैरे आणलेलं आणि जे अप्रतिम जेवण होतं त्यांचं. हो ते का? तू ॲक्चुअली गेलेलास खायला? हो. ते हो. थोडं एक्सपेन्सिव्ह होतं, पण तरी चांगलं होतं. तसंच तेच टॉपिक होता, की सोशल नीड्स कसे फुलफिल केले हं. जातात. हं, हं. वॉव यार! वेगळ्या-वेगळ्या कम्युनिटीजचे ज्यांना हे वाह! प्लॅटफॉर्म नाही मिळत वगैरे, वगैरे. मस्तच. सो मला वाटतं आजचा हा एपिसोड क्वाईट चांगला झाला आपला. हं. अ, आपल्या दोघांना आणि जे कोणी बघतंय, या सगळ्यांना जरासं कळलं आहे. हं. कोणी अजून बघत एका असेल तर. स्ट्रक्चरबद्दल, अजून एका इंटरेस्टिंग पीस ऑफ आर्किटेक्चरबद्दल. हं. जस्ट मला एंड करायच्या आधी जस्ट हे मेन्शन करायला आवडेल, की कसं ह्या आर्किटेक्ट्सनी जे आपल्या कल्चरला, जे नॅचरल हं. आर्किटेक्चर यूज करून जे प्रोसेसेस आहे, जे आपण बोललो, हं. ते आधीपासूनच त्यांनी इन्स्पायर्ड थ्रू आधीचे स्ट्रक्चर्स घेतलं ना. हं. तर ते इन्स्पिरेशन घेऊन बघ कसं त्यांनी जस्ट आपला डिपेंडन्स आहे वेगवेगळ्या आर्टिफिशियल
प्रॉडक्ट्स वरती, आर्टिफिशियली इंड्यूस्ड प्रोसेसेस वरती हम्म, कसा ड्रास्टिकली रिड्यूस केला. हम्म, ऍट द सेम टाइम कल्चरला इन्कॉर्पोरेट केलं. आणि जस्ट किती मस्त दिसतंय. इव्हन एस्थेटिकली बघायला गेलं तरी किती मस्त हम्म. दिसतं. व्हेंटिलेशनचा आणि सगळं किती अर्थ प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह त्याच्यात केला सगळीकडे कमी एकेका पैशांमध्ये. गोष्टीसाठी. सो क्वाइट म्हणजे इंटरेस्टिंग आपल्याला आहे. अशी स्ट्रक्चर्स बनवायला इन्स्टेड ऑफ जे करंट आपण बाउहाऊस आणि त्या स्टाईलमध्ये हळूहळू हम्म, जे काही आपलं जस्ट म्हणजे एक टेम्पलेट घ्या, त्याला चुक 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 मारत जा. त्याच्यात आपण अडकलेलो आहे. नॉट की सगळीकडे फक्त तेच होतं. हम्म, पण मेजॉरिटी ठिकाणी होतंय आपल्याला माहिती आहे. सो आता जेव्हा एवढ्या वेगळ्या आपल्याकडे वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, तर एका ठिकाणातून घेऊन दुसऱ्या ठिकाणात कॉम्बिनेशन्स करायचे, वेगळ्या गोष्टींना मिक्स करायचं. तर हम्म, किती करू शकतो आपण. आणि पुढचे एपिसोड आपले ह्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करतील. आणि हम्म. असेच पुढे पण एक्झाम्पल्स आपण आणत जाऊ. हो. आमचा या आर्किटेक्चर सिरीजचा तेवढाच मोटिव्ह आहे की सगळं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आणि प्लेलिस्ट मध्ये तुम्ही बघू शकतात कोणते कोणते सिरीज आहेत. तर आय गेस इकडे रॅप करूया आपण आपला एपिसोड. यस. ठीक आहे मग. ओके. चला. चला. ऑलराईट. तो पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. वाटलं तर लाईक करा, चांगलं वाटलं असेल तर सबस्क्राईब लाईक करा. करा. आवडलं नसेल तर डिसलाईक करा. पण काहीतरी करा. आम्हाला तसंच इनपुट हम्म. भेटेल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. ओकेच. ठीक आहे मग. बाय थँक्स बाय. फॉर वॉचिंग.